जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मी निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजक। 3 जानेवारी हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ही जयंती। सावित्रीबाई फुले भारतातल्या पहिल्या शिक्षिका, शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी आणि एकूणच समाज सुधारणेसाठी त्यांनी जे काम केलंय ते नक्कीच मोलाचं आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत देखील आहे। या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि मागच्या भागातही आपण याविषयी चर्चा केलेली आहे। आज दुसरा भाग आहे आणि आज दुसऱ्या भागातही आज आपल्याला लाभलेले आहेत विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे। मॅडम नमस्कार। कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते। मॅडम, मागच्या भागातही आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोललो, त्यांचे विचार आपण मांडलेत आणि आजच्या काळात कशा पद्धतीचं काम सुरू आहे याविषयी देखील आपण बोललो। मॅडम, तुम्ही अनेक परिषदांमध्ये जात असता, महिलांविषयीचे जे कार्यक्रम आहे तिथे जात असता, देश विदेशात जात असता, तर तिकडचे काही अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील। खूप अनुभव सांगण्यासारखे आहेत, पण संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मी आतापर्यंत 20 वेळा जागतिक महिला आयोगाच्या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे। काही वेळेला ऐकायचं काम असतं, काही वेळेला आपल्या देशांची जी निवेदनं असतात ती याच्यातून कळतं की सरकार काय करतं आहे वेगवेगळ्या देशांमध्ये। आणि तिसरं पॅनेल डिस्कशन्स असतात। तर त्याच्यामध्ये काही चर्चांच्या मध्ये त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपूर्ण US मध्ये बार्ट या ज्या आपल्या हॉटेलमधल्या वेटर्स आहेत त्याच्यात महिलांचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळे त्यांना काय दिसतंय प्रश्न। आज आपल्याकडे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे शिक्षणाचा आणि महिलांनी, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आणि मुख्य म्हणजे हे सगळं होऊन त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचं, म्हणजे शिक्षण होतंय पण त्या अजूनही मुख्य प्रवाहात येत आहेत का, हाही प्रश्न आहे। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक तर ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझं असं संकल्पना आहे की महिला धोरणाची अंमलबजावणीची कृती समिती तालुका स्तरावर केली पाहिजे आणि जसं आपलं विधानसभेचं किंवा लोकसभेचं अधिवेशन होतं ना, तशा त्यांच्या बैठका तिथल्या अधिकाऱ्यांनी घेऊन त्यामध्ये काही सर्व महिला लोकप्रतिनिधी म्हणजे त्या सरपंच असतील, पंचायत समितीच्या सभापती असतील, या सगळ्या महिला आणि 50% NGOच्या महिला असल्या पाहिजेत, म्हणजे ज्या 5-6 वर्ष काम स्वतंत्रपणे चालवत आहेत, कुठल्या राजकीय पक्षात नाहीत पण काम करतायत। काही महिला डॉक्टर्स असतील, वकील असतील अशा, आणि या महिलांची संख्या मोठी असावी, हरकत नाही, येऊन बसू दे ना, काय 200 काय आल्या 300 आल्या काय फरक पडतो। आणि दिवसभर एक त्यांचं वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न त्या विचारतील, त्याची उत्तरं द्यावी, त्यांचे अनुभव ऐकून घ्यावेत। तसंच जिल्हा स्तरावरती DPC जशी आहे तशी नियोजन समितीप्रमाणे एक महिला लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांच्यासाठी खास वेळ असली पाहिजे। त्याखेरीज इक्वल राईट्स आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी कमिशन असलं पाहिजे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये तुम्ही महिला आहेत म्हणून तुम्हाला प्रमोशन नाकारलं जाऊ नये। महिला आहेत, आता बाळंतपण आता येणारे म्हटल्यावर ते आता ती 3-4 वर्ष गेली, त्याची आता संपला विषय, हे होतं ते होता कामा नये। त्याच्यानंतर महिला लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण फार आवश्यक आहे संपूर्ण राज्यांमध्ये सर्व स्तरावरती। त्याच्यानंतर SDG शाश्वत विकास, मग पर्यावरण आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, अगदी आपले AC काय पद्धतीने चालले पाहिजेत, गाड्यांचं प्रदूषण कसं नियंत्रित राहिलं पाहिजे, इथपासून ते नदी नाल्यांच्या मध्ये होणारं प्रदूषणापर्यंत काम करणारे मंच असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये शासनाचा सक्रिय सहभाग असला पाहिजेत। या सगळ्याबरोबर मुलीच्या शिक्षणाचं जे तुम्ही स्पेसिफिक विचारलं त्याच्यामध्ये मला साधं गोष्ट वाटते की बाबा शिक्षकांनाच फक्त काम असायला पाहिजे असं नाही, पण काही अधिकारी आणि काही शिक्षक आणि त्यांचे पालक PTA पेरेंट टीचर्स असोसिएशन जे आहेत, आता आपण बदलापूरच्या घटनेत काय पाहिलं की पेरेंट टीचर्स असोसिएशनला रिस्पॉन्डच करत नाहीत शाळा, आणि शाळा म्हणतात आम्हाला बजेट नाही, पण प्रत्येक गोष्टीसाठी बजेट लागत नसतं, त्यामुळे त्यांच्यावरती नको ती बंधनं नसावी हे जेवढं खरं आहे, पण दुसरीकडे हे पण आवश्यक आहे की मुलांना असं वाटलं की आपल्या मुलीची आईवडिलांना वाटलं की मुलीच्याकडे कोणी वाईट नजरेत बघतंय तर त्यांनी सांगायचं कोणाला। त्याच्यासाठी व्यासपीठ नसेल तर सुरक्षा होणार कशी, आणि मग प्रत्येक जणाला सुरक्षित शाळा नसेल तर त्या कशा प्रकारनी मुली मग शाळेमध्ये जातील। आणि छेडछाड थांबवली गेली नाही जर का, तर छेडछाड थांबवण्यासाठी पोलीस असतात, पण समाज अजून त्याच्यात फार निष्क्रिय आहे। समाज एखादा माणूस सापडला तर त्याला धोपटून मोकळा होतो, परंतु समोर छेडछाड होत असेल तर बाकीच्यांना तेवढी हिंमत होत नाही। तर असे मदत ग्रुप किंवा एक कॅम्पेन आहे ही फॉर शी,
म्हणजे तिच्यासाठी काम करणारा तो. आज आम्ही तिचं कॅम्पेन, तिचं हे तर तो जो आहे ना, तो जर का शोधला ना की हा तो माणूस सुद्धा आला पाहिजे मदतीसाठी. आणि त्यांना एक व्हाईट बँड कॅम्पेन, म्हणजे त्यांच्या हातात एक पांढरा बँड असतो. तो आता पांढरा बँड म्हणजे शरणागतीचा म्हणून घातलेला असतो का माहीत नाही मला, परंतु पांढरा बँड असतो. त्याच्यामधून 10 लोकांमधून ओळखू येतं की हा व्हाईट बँड कॅम्पेनचा स्वयंसेवक आहे. आता मला असं वाटतं आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर त्यांच्यामध्ये खूप प्रोॲक्टिव्ह लोक आहेत. काही लोक हे करायलाही तयार होतील, पण हे अजून मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि लास्ट पण नॉट द लिस्ट, ते म्हणजे मुलींना प्रतिकार करायला शिकवलं पाहिजे आपण. आणि त्याच्यामध्ये छोट्या मुलींना पण त्या हुशार असतात, त्या बघतात, ऐकतात. आणि मोठ्या ज्या मुली आहेत त्यांना प्रत्येक 10 मुलींच्या पाठीमागे एक मुलगी त्यांची हे असली पाहिजे, स्वयंसेविका सखी. म्हणजे तिला ती कळेल काय चाललंय त्यांच्यामध्ये ते. कारण शिक्षकांना किती मुली जाऊन सांगतील, किंवा पालकांनाही काही ठिकाणी ऐकायला वेळ नसतो. त्यामुळे मुलींच्याकडून हा कानोसा घ्यायचा जर का पद्धत झाली तर शाळा आपल्या सेफ होतील असं मला वाटतं काही प्रमाणामध्ये. त्यामुळे थोडक्यामध्ये फक्त वरून घ्यायचे कार्यक्रम नाही, त्या मुलींना भीती न घालता कसं आपण अधिक उत्साही आणखीन या कामामध्ये सहभागी करून घेऊ त्याच्यावरती पण हे सगळं अवलंबून आहे. नक्कीच. म्हणजे एक सर्वांगीण विचार करून तुम्ही जे सांगताय ते खरोखरच मला वाटतं आपल्या सगळ्या दर्शकांसाठीही आणि समाजातील सर्व स्तरांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मॅडम, आपण विधान परिषदेच्या उपसभापती आहात आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्वच महिलांना एक महिला म्हणून आपला अभिमान वाटतो. तर उपसभापती म्हणून महिलांसाठी आपण काही ठोस भूमिका घेतलेल्या आहेत त्याबद्दल. हो, एक मला सांगायला आनंद होतो की महिला सक्षमीकरणावरती आणि शाश्वत विकास उद्दिष्टांवरती सरकारचं काय म्हणणं आहे आणि विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे याच्यासाठी उपसभापती आणि सभापती तत्कालीन यांनी मिळून आम्ही ठराव दिले होते आमच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये 19 साली, आणि नंतर मग परत 2022 मध्येही दिले होते. आणि त्यावेळेला 2 ते 3 दिवस विधानसभा आणि परिषदेत सातत्याने महिलाविषयकच चर्चा झाली. आणि त्यांचे जे म्हणणं होतं सगळं, पुरुष आमदार असतील, महिला आमदार असतील, ते सगळंच्या सगळं पुढच्या महिला धोरणामध्ये किंवा अर्थसंकल्पात घेण्याचा प्रयत्न सरकारने केला. दुसरं, सायबर क्राईम जे आहेत त्याच्यासाठीचे SOPs किंवा नियमावली अधिक अचूक व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्याच्यात महाराष्ट्र पोलिसांच्याकडून सुद्धा विवेक फणसळकर आणि बाकीचे पोलीस अधिकारी बालासिंग राजपूत आणि यांचं सहकार्य मिळालं. आणि ते आम्ही सभागृहात मांडले आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचा स्वीकार केला आणि ते निर्देश आम्ही मान्य करतो सांगितलं. अजून एक मी सूचना केलेली आहे, मला बघायला लागेल त्याची कशी अंमलबजावणी होते. आता परत सरकारने 2दा-3दा आश्वासन दिलेले आहे. ते म्हणजे सगळ्या धार्मिक जे आपले ट्रस्ट आहेत त्याच्यावरती 35% तरी महिला असाव्यात असं मी सुचवलेलं आहे, की जेणेकरून ह्या मोठ्या मोठ्या संस्थानांच्या मार्फत काही स्त्री विकास विषयक काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि स्त्रियांच्या देवळात तिथे जाऊ नका ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती विषमता आतमधूनच त्याच्यामध्ये फरक होऊ शकेल. याखेरीज मला सांगायला हरकत नाही, पण गेल्या 5.5 वर्षाच्या कालावधीत कमीत कमी 100 प्रकरणांमध्ये स्पेसिफिक मी निर्देश सरकारला काय काय करावं ते दिलेले आहेत. अत्याचाराच्या प्रश्नामध्ये, मग आरोपीच्या बद्दल, संरक्षणाबद्दल, मनोधैर्य योजनेबद्दल, काही ठिकाणी आपल्याला पुरावा येतो तो पुरावा सरकारपर्यंत पोहोचवण्याबद्दल, आणि त्याच्यामधून सुद्धा न्याय मिळालेला आहे. बदलापूरसारख्या घटनेमध्ये त्या मुलींनी ज्यावेळेला त्यांना पाहिजे ते मग त्यांनी हे केलं, म्हणजे त्यांना काही अडचणी होत्या त्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये, तर ते जेव्हा पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्या मुलींनी मला ऑडिओ मेसेज पाठवला थँक्सचा. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की उपसभापती असण्यापेक्षा एक मी माणूस म्हणून काम करते. कायदा माणसासाठी असतो, माणसं कायद्यासाठी नसतात. आणि त्यामुळे स्त्री आधार केंद्राचं आणि महिला चळवळीचं काम करत असताना मग ते दुष्काळ निवारण समितीकडून आलेलं काम असेल तर त्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यापासून ते रोजगार हमी योजनेवरच्या लोकांना वेळेवरती पगार मिळावेत यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने काम केलेलं आहे. मॅडम, तुम्ही आता कायद्याबद्दल बोललात, तर कायद्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सबलीकरणासाठी काही बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? एक तर कायदे दंडसंहिता केंद्र सरकारने केलेली आहे आणि त्याच्यानुसार सगळे CRPC आणि IPCची कलमं अधिक अचूक आणि निर्दोष होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. पण ते पोलिसांना माहिती आहेत, परंतु शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला बाल विकासाची सगळी प्रशिक्षण केंद्र असतील त्यांना माहीत नाही आहेत, समाजातल्या घटकांना माहीत नाही. त्यामुळे त्या सगळ्यांचं एक इंटिग्रेटेड किंवा एकात्मिक स्वरूपाचं माहिती देणं गरजेचं आहे. दुसरं, केवळ कायदा असणं पुरेसं नाही, तर पुस्तकं, प्रशिक्षण, परिषदा,
जेव्हा घटना घडते त्यावेळेला योग्य त्या ठिकाणचं नियमावली त्याची ह्या सगळ्या आवश्यक आहे. त्याखेरीज यशस्वी ज्या झाले ज्यांना न्याय मिळाला ती माहिती देणारी सुद्धा यंत्रणा असली पाहिजे. बऱ्याच वेळेला घटना घडते त्याची बातमी 25 दिवस येते, पण निकाल लागल्यानंतर 4 दिवससुद्धा कशामुळे निकाल लागून शिक्षा झाली ही माहिती येत नाही. त्यामुळे पीडितांचं धैर्य खचलेलं असतं. त्याखेरीज कायदे बदलताना दिशा कायदा जो आहे तो शक्ती कायदा म्हणजे तो यावा प्रत्यक्षामध्ये. त्याखेरीज म्हणजे माझी सूचना आहे त्याच्याबद्दल सरकार विचार करेल योग्य तो, पण न्यायसंस्थेच्या असे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला जर का तेवढं देणं शक्य नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाळी म्हणजे सकाळी 8 ते 4 आणि नंतर दुपारी 4 ते 10 अशा पद्धतीचं काही जर का केलं तर एखादेच त्या पायाभूत सुविधांच्या बरोबर तेवढा दुप्पट स्टाफ घ्यावा लागेल. पण एक होईल की मोठ्या स्वरूपामध्ये न्याय प्रक्रियेला एखादेच वेग मिळू शकेल. म्हणजे हे का आतापर्यंत नाकारलं गेले याच्या खोलात जायला पाहिजे. दुसरं असं आहे मृण्मयी, जेव्हा कौटुंबिक हिंसाचाराची केस होते त्यावेळेला एकच महिला आणि पुरुष तो म्हणजे पती ते दोघं जण 4 कायद्यांनी एकाच विषयाबद्दल लढत असतात. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली केस घातलेली असते, 498 खाली केस घातलेली असते, पोटगी मिळावी म्हणून केस घातलेली असते आणि कौटुंबिक संरक्षण कायद्याखाली केस घातलेली असते. मग एकाच केसच्या जर का 4 केसेस आहेत तर मी सभागृहातही माननीय फडणवीस साहेब असतानाही 2दा मांडलं की न्यायसंस्थेची मदत घेऊन ह्या दिवाणी आहेत त्यातले काही क्रिमिनल आहेत ती एक अडचण आहे, पण त्यातून मार्ग काढून या 4 केसेस क्लब करता आल्या तर संख्या 1/4 होईल ना या संख्यांची जी आहे ती. त्यामुळे तर ह्या गोष्टी थोड्या मला असं वाटतं की न्यायदेवतेने जर का थोडं जास्त त्याच्यातून मार्ग काढला तर त्यातून काही सोय आपल्याला मिळू शकते. दुसरं स्त्री आधार केंद्राचं जे आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये कायद्याचे विषयाची एक्झिबिशन सगळीकडे दाखवणं आणि दर महिन्याच्या 25 तारखेला संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेले ऑरेंज डे म्हणजे ऑरेंज डे काय आम्ही आमच्या कुठल्या पक्षाचा नाही आहे, पण तो हिंसाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या दिवशी मग यशस्वी झालेल्या महिला केसेसच्या मनोगतं, पुस्तकांचं वाचन, नवीन कायद्यांची माहिती सगळी दिली जात असते. कायदे बरेचसे बदललेले आहेत, पॉक्सो कायदा, पण बालस्नेही पोलीस स्टेशन्स फार गरजेचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या मुलांना आपलंसं वाटेल जायची वेळ आली तर. तसंच महिलास्नेही काही पोलीस स्टेशन्स असली पाहिजेत की ज्याच्यामध्ये थोडंसं अधिक संवेदनशीलतेने बोललं जाणं या गोष्टी करता येतील. दुसरं आपले जे वरिष्ठ लेवलचे अनेक IPS अधिकारी आहेत, खूप चांगलं काम करतात, पण त्यांना ज्या केसेसमध्ये सक्सेस मिळाला ती यशोगाथा लोकांपर्यंत गेली पाहिजे, जेणेकरून मग बाकीचे पोलीस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल्स यांचं पण उत्साह वाढेल. आणि या ज्या मुली आहेत काही जणी स्वतः लॉयर्स झालेल्या आहेत त्यांना इच्छा आहे की बाबा आम्ही स्वतः हे सगळं सहन केलं आणि लॉयर झालो, मग आम्हाला सरकारी वकील म्हणून कामाची संधी मिळेल का, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. पण बाकीचे जे बॉडीज आहेत, चाइल्ड राईट्स कमिशन आहे यांचं सुद्धा पाहिजे. आणि अंतिम शेवटचा भाग मला स्वतःला वाटतं की हिंसाचाराच्या प्रतिकाराच्या बरोबर पुरुष वर्गाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. कारण पुरुषांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे सगळे प्रयत्न जे आहेत त्याची खूपशी शक्ती संघर्षामध्ये जाते. आणि त्यामुळे आपल्या समजूतदारपणातून मतभेदातून मार्ग काढता आला पाहिजे. त्यामुळे मैत्री, प्रेम, विश्वास आणि आस्था या 4ही गोष्टी प्रेमात सोबत असल्याशिवाय प्रेम फक्त नाव आणि प्रेम हे हिंसाचारयुक्त प्रेम म्हणजे प्रेम ही जी व्याख्या सगळ्या माध्यमांमधून चित्रपटांमधून एक अशी थोपली गेलेली आहे डोक्यावरती त्याच्याबद्दल खूप पुनर्विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण आस्था, प्रेम, विश्वास आणि जबाबदारी शिवाय प्रेम असं हिंसायुक्त असू शकत नाही, हा संस्कार गेला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे स्त्रियांनी, मुलींनी आणि पुरुषांनी देखील एक मानसिकता मूळ जी आहे ती बदलण्याची गरज आहे. आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हे सगळे विषय आपण इथे बोलतोय, तर सावित्रीबाईंची जी विचारधारा आहे त्याचा परिणाम तुमच्या राजकीय जीवनावर म्हणा किंवा एकूणच व्यक्तिमत्वावर कशा पद्धतीने झालेला आहे? एक तर जेव्हा आम्ही 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी स्त्री आधार केंद्राची स्थापना केलेली आहे आणि ज्यावेळेला आम्ही 1984 साली स्थापना केली तर त्यामध्ये आम्हाला सुरुवातीला अनुभव आला की गैरसमज पसरवणं किंवा उदासीनता असं होता सहकार्य द्यायचंच नाही, उपहास करायचा. त्याच्यामध्ये हळूहळू समाजाचा प्रतिसाद कसा मिळतो हे आम्ही अनुभवलं आणि त्याच्यात सावित्रीबाई फुलेंच्या कामाचं मुळे खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्याखेरीज आपल्याला पुण्यात समजा मिळालं सहकार्य, पण उद्या तुम्ही एखाद्या गावात जाल तर तिथे सहकार्य मिळेलच असं नाही. तर त्यावेळेला आधीची जी यशोगाथा आहे त्याचा उपयोग आपल्याला कामामध्ये होतो.
तिसरं असं की समाजामध्ये हे बालहत्या किंवा पुनर्विवाह हे जे विषय आहेत त्याच्याबद्दल आजही तुम्ही बघा, काही मालिकांमध्ये वगैरे चित्र बघितलं तर परत तोच ट्रॅप असतो की पुन्हा कर्तव्य आहे आणि असं म्हणून मग त्याच्यावरती घरातले लोक बाकी कसं वेगवेगळ्या पद्धतीने नावं ठेवत आहेत. तर हे ते मांडतायत म्हणजे ती वस्तुस्थिती आहे समाजामध्ये. आजही समाजात काही गोष्टींना वाईट म्हटलं जाते. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचं साहित्य, त्याच्यानंतर आमच्या एक फुलवंताबाई झोडगे म्हणून जुन्या कार्यकर्ते होत्या, आज ते हयात नाही आहेत, पण त्यांनी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा पुण्यात उभारण्यासाठी खूप परिश्रम घेतले. महाराष्ट्रभर समाजातल्या महिला त्यांनी जमा केल्या आणि तो पुतळा तिथे उभारला. आणि आजही ज्या ज्या वेळेला मला असं दिसतं की काही लोक गैरसमजातून विरोध करतात किंवा स्त्रीला कमी लेखतात, त्यावेळेला मला असं वाटतं की आपलं काम जे आहे ते अजूनही पुढे चालवत राहण्यासाठी आपल्याला खूप एक प्रेरणेची गरज आहे. आणि सावित्रीबाईंनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांबद्दल जे म्हटलेले, करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता असा ज्योतिबांचा, नसे जात ज्याला तसे पंथ काही, तया वंदुनी सावित्री काव्य बाही. क्या बात आहे. आणि सावित्रीबाईंच्या तुम्ही आता कवितांचा उल्लेख केलात, मगाशी काव्य फुले चा उल्लेख केलात, तर त्यांच्या कविता जशा एक सामाजिक पातळीवर इतक्या मोठ्या होत्याच आणि त्याचा परिणाम हा झालाच, तर असं एकूणच सावित्रीबाईंचं जे एक व्यक्तिमत्व होतं की सामाजिक स्तरावर आणि इतरही अनेक बाबतींमध्ये, म्हणजे जीवनाचा आनंद घेण्याच्या बाबतीमध्ये देखील. तर तुम्ही आज काय सांगाल की महिला या आर्थिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर दोन्ही स्तरांवर त्यांना सक्षम बनवण्यासाठी, सबल बनवण्यासाठी आपण काही दीर्घकालीन योजना आखलेल्या आहेत, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एक तर 2030 एक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या कामाला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी म्हटलेलं आहे की पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी आपण जग शिल्लक ठेवलं पाहिजे. सगळं आत्ताच भस्मसात करणं योग्य नाही आहे. दुसरं त्याच्यामधली भूमिका आहे की नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड, म्हणजे आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन चला आणि त्यामध्ये सगळ्यांना सहभाग घेऊन प्रत्येकाला काम त्याचं झालं पाहिजे. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातला तो विषय आहे की रिपेअर, रिसायकल, रिजनरेट, म्हणजे एखादी गोष्ट दुरुस्त करा, परत ती रिसायकल करायचा प्रयत्न करा आणि रिजनरेट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा सगळा IT मधला कचरा वाढतो किंवा आपण नवीन वस्तू घेण्याचा जो प्रचंड मोह असतो प्रत्येक वेळेला आपल्याला, तर त्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की भूमिका आवश्यक आहे. 2030लाच सगळ्या जगाच्या प्रत्येक सेक्टरमध्ये 50% महिला असाव्यात, हे एक ध्येय ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार थोडे दिवस आहेत हातामध्ये, 5-6 वर्षामध्ये हे सगळं साध्य करायचं आहे. आणि 2025ला बेजिंग +30चं जेव्हा आढावा होईल त्यावेळेला जगामध्ये आपण मागे गेलोय का पुढे गेलोय याची चर्चा होत असताना खूप विचारमंथन होतंय. पण मी पाहिलं की आता सगळं झारखंड, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा इथून महिला खूप बोलायला लागल्यात. म्हणजे 25 वर्षापूर्वी जी फेज महाराष्ट्रात होती, आज तिथल्या महिला सगळ्याजणी बोलायला लागतात. दक्षिणेकडच्या महिला ऑलरेडी हे होत्या. माझा एक विचार असा आहे, प्रयत्न असा असणार आहे की महिला एक नुकतीच कोचीला परिषद झाली आणि त्याच्यामध्ये महिला लोकप्रतिनिधींचं एखादं व्यासपीठ देशामध्ये करण्याचा विचार चाललेला आहे. त्याच्यामध्ये मला काय काम करता येईल त्यांनी मला विचारलेलं आहे, तर मी त्याच्यावरती जरूर विचार करीन. त्याखेरीज आमच्या विधिमंडळाचा विचार करायचा झाला तर कॉमनवेल्थ प्रोजेक्ट्स आमचे असतात, त्याच्यामध्ये खूप माझी इच्छा आहे की शाश्वत विकास उद्दिष्टांवरती एखादं महिला लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम व्हावा. आणि मी आणि महिला आयोगाने ज्यावेळेला आम्ही आता नागपूर अधिवेशनामध्ये बैठक घेतली महिला आमदारांची, त्या खूप महिला आमदार सांगतात की आम्हाला आयुध कशी वापरायची आहेत सभागृहात, आयुध म्हणजे विधानमंडळातली आयुध, तर त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य आणि सहभाग पाहिजे, तर तो देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि अजून एक माझं लॉंग टर्म म्हणेन मी किंवा शॉर्ट टर्म मला माहीत नाही आहे, ते म्हणजे पुरुष वर्गाने बालसंगोपन आणि आपलं घरातल्या जबाबदाऱ्या या जोपर्यंत ते स्वीकारायला थोड्याफार प्रमाणात तरी तयार होत नाही, तोपर्यंत महिलांकडूनच अपेक्षा धरायची की त्यांनी अजून मुलं जन्माला घालावीत आणि सगळी जबाबदारी घ्यावी, हे फार अवघड आणि अवाजवी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. त्यामुळे आमच्या समाजामध्ये जेवढ्या सिस्टम्स होतील, जेवढ्या व्यवस्था होतील की महिलेला सहकार्य करायचं आहे, तेवढं त्याच्यामध्ये त्यांची प्रगती होईल आणि समाजाची प्रगती होईल असं मला वाटतं.
लॉंग टर्मचा विचार करताना परत अजून एक महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे 2047मध्ये भारत कसा असेल याच्यावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच ज्या संकल्पना केल्या आहेत त्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी आणि सेफ सिटीज, आमची शहरं सगळी सेफ असली पाहिजेत आणि ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरती सुद्धा ही सुरक्षितता पोचली पाहिजे, अशा प्रकारनी आमचं नियोजन असावं अशी माझी कल्पना आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये सावित्रीबाई फुल्यांचा विचार येऊ शकेल की नाही मला आत्ताच्या ह्याच्यात माहीत नाही आहे, पण पुढचं वर्ष जे आहे ते AI आहे असं म्हणतायत. पण AI म्हणजे असं नाही आहे की कुठल्याही स्त्रीचं स्वतःचं व्यक्तिमत्व सोडून AI असणार आहे. त्यामुळे या सगळ्याचं प्रतिबिंब योग्य त्या पद्धतीने सर्व क्षेत्रात पडलं पाहिजे आणि त्यांचे जे भावना आहेत, कल्पना आहेत, संकल्पना आहेत, स्वप्न आहेत, व्हिजन आहे, ती व्हिजन काही प्रमाणात वेगळी असणार आहे कारण त्यांनी पाहिलेल्या जगाचं निरीक्षण वेगळं आहे. हे लक्षात घेऊन काम करायला पाहिजे. नक्कीच एक खूप ज्याला आपण म्हणतो की असा खूप मोठा परीघ तुम्ही खरं तर ह्याच्यामध्ये सामावलेला आहे आणि जो निश्चितच आमच्या सगळ्या महिलांसाठी एक विचार करण्याची दिशा दाखवणार आहे. मॅडम, आपण विधानसभेच्या उपसभापती आहात, तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि एकूणच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयोग होतो? एक तर कोविडच्या काळामध्ये असेल किंवा नंतरसुद्धा जे प्रश्न येतात, मग दुष्काळ निवारण असेल किंवा पोलिसांच्याकडून मिळणारं सहकार्य असेल, या सगळ्याच्यासाठी आम्ही सभागृहात निर्देश देत असतो. आणि ते निर्देश देण्याबरोबरच तीर्थक्षेत्रांचा विकास या कामामध्ये मी लक्ष घातलं आहे आणि पंढरपूर देवस्थान असेल, जेजुरीचा खंडोबा असेल, तुळजाभवानी असेल, चांदवडचं रेणुका मंदिर असेल, यांच्यासारख्या ज्या मंदिरांच्या ज्या समस्या आहेत, अष्टविनायकाच्या समस्या असतील, त्याचा पाठपुरावा आम्ही करतो. त्याला प्रत्येक सचिव किंवा मंत्री महोदय आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य देतात. ते ऐकल्या जातात भूमिका. राज्य शासनामध्ये जे प्रमुख आहेत म्हणजे फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा आहेत, हे सुद्धा या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात उल्लेख करून त्याला चांगल्या पद्धतीने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या परिषदा किंवा कार्यक्रमांना आम्ही बोलतो तर त्याच्यात मला नेहमी असं वाटतं की महिलांना संवाद कौशल्य फार गरजेची आहेत की जेणेकरून आपला प्रश्न सोडवून घेण्यासाठी थोड्या शब्दांमध्ये आपण काय मांडायचं, पूर्ण प्रश्नाचं त्या वर्णन जर का अर्धा तास करत बसलं तर तेवढं त्या माणसाला लक्षात येत नाही. तर अनेक वेळेला वेळ नसतो तेवढा, इतर लोक वाट बघत असतात. त्यामुळे संवाद कौशल्य आवश्यक आहेत, त्याचबरोबर अभ्यास आवश्यक आहे कुठल्याही विषयाच्या मध्ये समजून घेण्याच्यासाठी. आणि तिसरं म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं हे सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता आलं पाहिजे, तर महिलांना यशस्वी व्हायला उपयोग होईल. बऱ्याच महिला मला येऊन भेटतात की तुम्ही आमच्या रोल मॉडेल आहात, तर मी त्यांना सांगते की प्रत्येकीचा राजकीय प्रवास वेगवेगळा असतो, त्यामुळे एकीसारखं दुसरीला अनुभव येतील अशातला भाग नाही आहे. आणि तुम्हाला जे काम होतं त्याच्यामध्ये त्यातली प्रसिद्धी जी दिसते, पण त्या प्रसिद्धीच्या पाठीमागे रोज काम करत राहणं आणि त्याच्यात फक्त मी एकटी नाही आहे, तर या ज्या शेकडो महिला आहेत, तर या सगळ्या महिला शक्तीचा तो आवाज म्हणून मी तिथे आहे. त्यामुळे तिथे मी एकटी म्हणून नाही आहे, तर सावित्रीच्या लेकी म्हणून एक पद मला ते मिळालेलं आहे. वा. आपण स्वतः डॉक्टर आहात, वैद्यकीय अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे, तर आज महिला सक्षमीकरण, सबलीकरण आणि महिलांचे हक्क, तर ह्यासाठी आपले काय उपक्रम असणार आहेत? 0 टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन. म्हणजे कुटुंबामध्ये जर का काही घटना घडली तर बेल बजावसारखा कॅम्पेन्स काही लोकांनी काढलेले आहेत. म्हणजे आसपासच्या लोकांनी त्यांच्या घराची जाऊन बेल वाजवायची आणि विचारायचं काहीतरी गडबड चालली होती का. किंवा काही वेळेला तर आमच्या केसेसमध्ये असं झालेलं आहे की शेवटी पोलिसांना 112ला फोन केलेला आहे आणि पोलीस येतात आणि मग ते म्हणतात कोण आलं होतं, कसं काय तुम्हाला कळलं. तर तेव्हा ते सांगतात नाही आम्हाला कॉल आला होता, आम्ही ते एक्सपोज करणार नाही कोणी कॉल केला होता. ते घरातल्या महिलांना विचारतात तुमची काही तक्रार आहे का, त्या सांगतात ऑब्व्हियसली काही तक्रार वगैरे नाही आहे, पण नंतर मात्र त्यांच्या वर्तनात फरक झालेला दिसतो. तर 0 टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन हा कार्यक्रम जर का संपूर्णपणे महाराष्ट्रात हाती घेतला गेला तर नक्की आपल्याला समानतेच्या दृष्टीने पाऊल टाकणं शक्य होऊ शकेल. मॅडम, आपण अनेक वर्षांपासून काम करताय समाजामध्ये, तर सामाजिक क्षेत्रामध्ये आपले शिक्षण क्षेत्रातले जे अनुभव आहेत ते अगदी सुरुवातीच्या काळात कसे होते आणि आज तुम्हाला काय परिस्थिती दिसतीये? त्यावेळेला मी पोद्दार मेडिकल कॉलेजला शिकत असताना माझे केस कापलेले होते आणि मी शर्ट पॅन्ट घालायचे. आज मी साडीमध्ये साधारणपणे वावरते अनेक वर्ष. पण उदगीरला मी ज्यावेळेला गेले मराठवाड्यामध्ये, तर त्यावेळेला मात्र तिथे माझ्या लक्षात आलं की त्यांचे भावना, त्यांची दुःख याचा सन्मान करूनच आपण पुढे काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे असं नाही की कुणीतरी कमी शिकले म्हणून त्यांची हेटाळणी केल्याने काही साध्य होणार नाही आहे. आणि विशेषतः मला तर असं वाटतं की ज्या प्रकारनी
स्त्रिया चांगलं काम करतायत, अधिकारी महिला आहेत, न्यायाधीश महिला आहेत, पोलीसमध्ये महिला आहेत. त्यामुळे महिलांच्याबद्दल एक दरारा हळूहळू तयार होतोय. आता प्रश्न एकच आहे की जेवढं महिला केला जरी पोतं बळेची खाले तरी ते ज्वालावरती उफाळे, तसं त्यांना सारखं ढकलण्याचा प्रयत्न केला तेवढे तर जोराने वेगाने पुढे येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामधली. आणि मला असं वाटतं की स्त्री शक्तीने पण हा विचार करायची गरज आहे की ज्या आपल्याबरोबर स्त्री आल्या नाहीत त्यांना बरोबर घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर ती शक्ती अधिक वाढू शकेल. दुसरा फरक एक पडला आहे की महिलांचं म्हणणं समजून घेणारे काही पुरुष वर्गात पण लोक आता दिसत आहेत की ज्यांना असं वाटतंय की स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे असं वाटायचं कारण नाही की आता हे सगळं श्रेय त्यांना मिळणार आहे. शेवटी ते जे करतायत ते एकूण सर्व स्त्रियांच्यासाठी चांगलं जर का होत असेल तर त्याच्यात मला काही हरकत वाटत नाही आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा विचार जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला सावित्रीबाईंनी शब्द जो वापरला, निराधार दुःखी स्त्रियांचा पुढारी, दुबळ्या अडाणी जनांचा मदारी, कृती तैसा खरा ज्ञानयोगी, स्त्री शूद्रा करता तोही दुःख भोगी. असे पुरुष जर का अधिकाधिक पुढे आले, कर्मयोगी म्हणून काम करणारे, आणखीन महिलांच्या प्रश्नासाठी एक वाईटपणा घेणारे वेळप्रसंगी, तर मला असं वाटतं की सावित्रीबाई फुलेंचं स्वप्न हे खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. नक्कीच मॅडम. आजच्या भागात आणि मागच्या भागातही आपण अतिशय सविस्तरपणे महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केली आणि अतिशय चौफेर सकस अशी ही मुलाखत झाली, जी खरोखरच प्रत्येक महिलेनेच नाही तर प्रत्येक पुरुषांनी, प्रत्येक नागरिकांनी आणि मुलामुलींनी देखील ऐकण्यासारखी, पाहण्यासारखी आहे. मॅडम, तुम्ही आलात आणि आपल्या बहुमूल वेळ तुम्ही याच्यासाठी दिलात त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे अगदी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. दर्शक हो, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात नवीन विषयासह आणि नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.